मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1.5 वर्ष झालं। या हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होऊन 1.25 वर्ष झालं। पण या 1.25 वर्षात कोर्टात काय घडलं तर फक्त तारीख पे तारीख, काहीतरी उकरून काढून सुनावणी कशी लांबणीवर पडेल आणि कशी भरकटवता येईल एवढा एकच उद्योग सध्या आरोपींकडून सुरू आहे। या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांकडून D2 ऑपरेशन चालवलं जात असल्याचा दावा करून कोर्टात खळबळ उडवून दिली। आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आरोपींविषयी काय केलं भाष्य आणि हे D2 ऑपरेशन म्हणजे तरी काय पाहूयात। यावरचा हा स्पेशल रिपोर्ट संतोष देशमुख खून खटल्यात 1.25 वर्षापासून तारीख पे तारीख कराड गँगकडून D2 ऑपरेशन। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा पुढची तारीख देण्यात आली। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 जूनला होणार आहे। म्हणजे पुन्हा एकदा तारीख पे तारीख, बाकी काहीच नाही। 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे या 8 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल झाला। यातील 6 आरोपी बीड जिल्हा उपकारागृहात अटकेत आहेत, तर विष्णू चाटे लातूरच्या जिल्हा कारागृहात अटकेत आहे। या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी मात्र ही घटना घडल्यापासून अद्यापही फरार आहे। 27 फेब्रुवारी 2025 रोजी या प्रकरणी 1400 पानांचं आरोपपत्र दाखल झालं आणि 12 मार्च रोजी या खटल्याची पहिली सुनावणी पार पडली। 8 जानेवारी 2026 ला दोषारोप निश्चिती झाली। मात्र त्यानंतर आज अखेर म्हणजे गेल्या 1.25 वर्षात अनेक सुनावण्या पार पडल्या, पण खटल्याची गती मात्र संथच राहिली। कधी कुणी आरोपी जामिनाचा अर्ज सादर करतोय, तर कधी कुणी एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येण्याची मागणी करतोय। कधी कुणी वकील बदलतोय, तर कधी कुणी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून पुराव्यांची मागणी करतोय। त्यामुळे गेल्या 1.25 वर्षात या खटल्यातील सुनावणीचा सारा वेळ आरोपींकडून करण्यात येणारे अर्ज निकाली काढण्यातच निघून जातोय। परिणामी या खटल्याची सद्यस्थिती फक्त तारीख पे तारीख अशीच झाली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आजच्या सुनावणीत नेमक्या याच मुद्द्याकडे कोर्टाचं लक्ष वेधलं आणि 1.25 वर्षापूर्वी आरोपपत्र दाखल होऊन देखील या खटल्याची गती मंद आहे, त्यामुळे हा खटला त्वरित चालवला जावा अशी विनंती कोर्टाला केली। आजच्या सुनावणी दरम्यान आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर उभय पक्षातर्फे युक्तिवाद झाला। विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याचा दावा केला। अटक केल्यापासून 24 तासात कोर्टात हजर करणं अपेक्षित असताना त्याला त्या दरम्यान हजर केलं गेलं नाही। त्यामुळे या आधारे विष्णू चाटेला जामीन देण्यात यावा अशी मागणी विष्णू चाटेच्या वकिलांच्या वतीनं करण्यात आली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मात्र विष्णू चाटेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध नोंदवला। विष्णू चाटे विरुद्ध मकोका लागू असल्यानं तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित विचार करावा लागेल असा मुद्दा त्यांनी कोर्टासमोर मांडला। गेल्या 1.5 वर्षात विष्णू चाटेनं कोणतीही तक्रार केली नव्हती। आता मात्र अचानक हा मुद्दा उपस्थित करून या खटल्याची सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही निकम यांनी केला। आरोपींच्या वतीनं लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्याच्या केल्या गेलेल्या मागणीवर देखील निकम यांनी प्रतिक्रिया दिली। फॉरेन्सिक तपासानंतर जे काही प्राप्त झालं तेच बचाव पक्षाला देण्यात आलंय। आता मात्र जुने मुद्दे पुढे करून हा खटला जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रयत्न होत आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला। आरोपींच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहितीही निकम यांनी दिली। हा खटला पद्धतशीरपणे उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू असून यापूर्वी देखील आरोपींकडून D2 ऑपरेशन चालवलं जात असल्याचं आपण कोर्टात नमूद केल्याचं स्मरण त्यांनी करून दिलं। आता D2 ऑपरेशन म्हणजे काय, तर D फॉर डिरेल म्हणजेच प्रकरण भरकटवणे आणि D फॉर डिले म्हणजे प्रकरण
लांबवणे. म्हणजेच हा खटला भरकटवण्याचा आणि लांबवण्याचा प्रयत्न आरोपींकडून केला जात असल्याचं निकम यांनी यावेळी म्हटलं. आरोपी विष्णू चाटेच्या आजच्या अर्जावर परवापर्यंत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. परवा कोणते साक्षीदार कधी तपासायचे याचा अहवाल कोर्टात दाखल केला जाईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करण्यात येईल अशी माहिती निकम यांनी दिली. दरम्यान आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता 17 जून रोजी होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एकूणच काय तर आरोपींकडून चालवल्या जात असलेल्या D2 ऑपरेशनमुळे हा खटला जलद गतीनं चालण्याऐवजी संथ गतीनं चाललाय. गेल्या 1.25 वर्षात या प्रकरणात फक्त एकच घडतंय, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.